भाजपच्या घोटाळ्याची फाईल अजित पवारांकडे होती। भाजपवर आरोप केल्याच्या काही दिवसातच अजितदादांचा मृत्यू। मला जस्टिस लोया प्रकरणाची आठवण झाली। संजय राऊतांकडून लोकसभेत अपघाताच्या चौकशीची मागणी। जस्टिस लोयांचा मृत्यू हृदयविकाराने। नवनाथ बन आणि वकील उज्ज्वल निकम यांचं उत्तर। प्रत्येक जण टीकाटिप्पणी करत असो, राऊतांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नाही। सुनील तटकरे यांचा राऊतांवर पलटवार। विमानात 6 लोक होते तर 5 मृतदेह कसे मिळाले? दादांजवळील फाईलमध्ये कागद कसे जळाले नाही? संजय राऊत यांनी उपस्थित केला हा सवाल। अपघातग्रस्त विमानात 6 जण असल्याची नोंद नाही। एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते। आतापर्यंत कुठलाही पुरावा समोर आला नाही। उज्ज्वल निकम यांचं राऊतांना उत्तर। संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे। बेताल वक्तव्य करून त्यांचा पक्ष संपला। दादांच्या अपघाताच्या चौकशीची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय, सत्य समोर येईल। दादांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी फडणवीसांनी आधीच केली। केंद्रीय विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। विमान अपघाताबाबत अमोल मिटकरींच्या वक्तव्यात तथ्य। विमान अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी, एकनाथ खडसेंची मागणी। दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोहोचेल आणि त्यांच्या स्पष्ट आणि परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही, असं तुर्तास तरी कोणी न बोलणं अधिक योग्य ठरेल। भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही, पण त्यासाठी योग्य वेळ आज नाही। रोहित पवारांचं ट्विट। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये हा कट शिजला आणि ठिणगी पडली। वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? तर डीसीएम पद संवैधानिक नाही, त्यामुळे 13व्या नंतर भरता आलं असतं। शपथविधीवरही केली टीका। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावर लढणं गरजेचं, असं अजित पवार म्हणाले होते। हसन मुश्रीफांचं मोठं विधान। आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं, अशी प्रतिक्रिया। विलिनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवार यांचा अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल। अजित पवारांशी आपल्याशी अशी कोणतीही त्यांनी चर्चा केली नव्हती या फडणवीसांच्या दाव्याला आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दाव्याला शरद पवारांचं उत्तर। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करायची गरज काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य आहे। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरे यांचा पलटवार। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल। आम्ही भाजप सोबत सत्तेत असल्याने त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, छगन भुजबळ यांचं मत। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या बैठकीतील इनसाइड बातमी TV9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता। 14 नोव्हेंबरलाच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ग्रीन सिग्नल दिला होता, शरद पवारांच्या मोठ्या नेत्यांचा दावा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून यशवंतराव चव्हाणांच्या प्रीती संगमावरील स्मृतिस्थळाला अभिवादन। सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, मकरंद पाटलांचीही उपस्थिती। पलटणमध्ये सुनेत्रा पवारांनी विदीप जाधवांच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन। सुप्रिया सुळेंकडून पुन्हा व्हॉट्सअप स्टेटस। अजित पवारांच्या कारकिर्दीचा केला उल्लेख। 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस। दादांची 22 जुलै 1959 जन्मतारीख टाकली स्टेटसला। यशोमती ठाकूर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवार चांगलं काम करतील, त्या धाडसी आहेत, परिस्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळतील। भेटीनंतर यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया। बारामतीत अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी। काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांची मागणी। रिंग रोडला अजित पवारांचं नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची प्रतिक्रिया। पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारा। शिवसेना शिंदे सेनेची मागणी। शिवसेनेच्या वतीने शोकसभेचं आयोजन। शोकसभेत मांडण्यात आला प्रस्ताव। कात्रज दूध संघाला अजितदादा पवार नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय। कात्रज दूध संघाच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला। अजितदादा पवार दूध संघ असं नाव यापुढे राहणार। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा। चार्जशीटमध्ये पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचं नाव नाही, फक्त शीतल तेजवानीचंच नाव नमूद। न्याय निवडक असतो का?
पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार, कशी देणार, हा गुंडाळून टाकणार हा व्यवहार आहे का? मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी चार्जशीटवरून अंजली दमानिया भडकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी दौऱ्याचं आयोजन. रत्नागिरी, चिपळूण आणि कुडाळमध्ये शिंदेंच्या प्रचार सभा. पक्षपाती दृष्टिकोन ठेवणारा पालकमंत्री मिळाला हे आमचं दुर्दैव. पालकमंत्र्यांची मस्ती आम्ही एक दिवस जिरवणार. नितेश राणेंच्या निधी वाटपाच्या वक्तव्यावर विनायक राऊतांचं वक्तव्य. पालकमंत्र्यांना सांगतो, मुख्यमंत्री कुठल्याही भागात विकास निधी देऊ शकतात. मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणून विकास करेन. संभाजीनगरातील सभेतून अतुल सावेंचं संजय शिरसाट यांना उद्देशून वक्तव्य. रायगडच्या राजकारणात सर्व होईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत आता यापुढे युती होणार नाही. विकास गोगावले यांची भूमिका. 25 लाखांसाठी उमेदवार विकले गेले. मुंबई गोवा महामार्गावर वागदे इथे लागले बॅनर. सिंधुदुर्गात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप करत जोरदार बॅनरबाजी. जळगावात महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला काळे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची नावं निश्चित. दोघांकडून अर्ज दाखल. धुळे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 3 अर्ज दाखल. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व एमआयएम मध्ये लढत. 6 फेब्रुवारीला महापौर कोण हे ठरणार. मनोज जरांगेंच्या घातपाता प्रकरणातील आरोपी अमोल खुणे यांच्याकडून जालना पोलीस अधीक्षकांची भेट. मनोज जरांगे आणि माझी नार्को टेस्ट करा, अमोल खुणेंची मागणी. केडीएमसीत निवडणुकीत दरम्यान भाजप उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला. 11 जणांवर गुन्हा दाखल. हल्ला करणाऱ्या रवी पाटील, नितीन पाटील सह 4 जणांना आज न्यायालयात हजर करणार. परभणीच्या कुंभकर्ण टाकळी गटात सर्वात तरुणी निवडणुकीच्या रिंगणात. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत चुरशीची लढत. आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या कुटुंबात हाय व्होल्टेज लढत. संजना जाधव यांच्या कन्नड मतदारसंघात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह बांधण्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. कन्नडमधील प्रचार सभेत मंत्री संजय शिरसाट यांना शिंदेंनी दिल्या सूचना. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 751 कोटी रुपये 70 लाखांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीच्या कामांचा आढावा. 283 एसी लोकल 2029 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणणार. जूनपर्यंत 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार. मध्य रेल्वेचे पीआर स्वप्नील नीला यांची माहिती. हिंगोलीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. वसमत तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. वाढीव ऊस दर देण्याची मागणी. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये शेकडो लाडक्या बहिणी तहसील कार्यालयावर धडकल्या. 4000 लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने महिला आक्रमक. हप्ता न मिळाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा. भिवंडीच्या टेमघर ताडाळी रस्त्यादरम्यान पाईपलाईन फुटली. भिवंडीतील पाणीपुरवठा राहणार बंद. बीडच्या बाळापूर गावात फिरंगी आई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्तीची दंगल. पैलवानाला बक्षीस म्हणून मिळाली नवी कोरी बुलेट. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून हा व्हिडिओ कॉलद्वारे शुभेच्छा.